साठी मैदानामध्ये आणि या विस्फोटक आक्रमक जोडीला सुरुंग लावण्यासाठी ही जोडी फोडण्यासाठी धावसंख्येला ब्रेक लावण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उन्नीकृष्णन हातामध्ये चेंडू सुपूर्द केला। संघनायकाने पहिला बॉल टाकण्यासाठी उन्नीकृष्णन तयार। पोस्ट ऑफिस एंड कडनं त्याच्या समोर डावखुरा बॅटर साईश कामत। साईजसाठी पहिला बॉल उन्नीकृष्णनचा अक्रॉस लाईनचा वापर, चेंडू हवेमध्ये, हवा के साथ साथ घटा के संग संग, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। पहिलाच मोठा धमाका स्ट्रायकिंग गेमच्या बॅटर साईश कामतने केला। षटकाराने खातं ओपन केलंय। टीमची देखील धावसंख्या 6 वरती पोहोचवली आहे। व्यक्तिगत योगदान देखील दिले। एका चेंडूमध्ये 6चं म्हणजे 600च्या स्ट्राईक रेटने तो डावाची सुरुवात करतोय। उन्नीकृष्णनचा खराब बॉल आखूड टप्प्याचा आणि त्या खराब बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर। उन्नीकृष्णन पुढच्या चेंडूसाठी तयार। लेंथ बॉल, यावेळेला वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा वापर करण्याचा प्रयत्न, हा परतीचा प्रवास आहे आणि नक्की यावेळेला दोन्ही दिग्गज संघांमध्ये ही लढत तुम्ही पाहताय। पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका पाहायला मिळाला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती उन्नीकृष्णनने पलटवार केलाय, डॉट बॉल टाकलाय। 2 आता मात्र रंगणार आहे। चेंडू आणि फळीमध्ये संघर्ष पाहायला मिळेल। और पिच बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे कव्हरला। एकच धाव इथे ॲड होईल। साईश कामत पोचतो व्यक्तिगत 7 वरती। टीमचा धावफलक आहे 7 बिनबाद 7। षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला। प्रथम स्ट्रायकिंग गेमला सज्ज होईल अखिल देसाई। अखिल देसाई स्ट्रायकिंग गेमला तो होईल तयार। त्याला खातं ओपन करायचं आहे। बाकी स्पर्धेतला 4थ्या दिवसामधला 6वा सामना तुम्ही पाहताय। एशिया ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीम लढत असताना आपण पाहतोय नाणेफेक गमावली असली तरी सामना गमवायचा नाही, हा मनोमन इरादा कानकोना टायटन क्रिकेट टीमचा। आणि दुसऱ्या बाजूला नाणेफेक जिंकत हा सामनाही जिंकायचा हा इरादा एशिया ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमचा। नेमकं काय घडेल हे देखील पाहावं लागेल। चांगला बॉल इथे ड्राईव्ह केले, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट्स कव्हरला, सुंदर फटका, चांगला चेंडू तितका चांगला फटका देखील आपण पाहिलाय। क्षेत्ररक्षण केले गेले, एकही धाव निघणार नाही आहे कारण सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे। अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा असते। 2 क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून तैनात आहेत। एक आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी समोर मिड विकेटला, दुसरा आहे लॉंग ऑन बाउंड्रीवरती। यावेळेला चांगला बॉल, काही समजलं नाहीये, गेन अंदर दंडी बाहेर। लेंथ बॉल पाय आणि बॅटच्या मध्ये टाकला गेला। मोठा फटका टोलवायचा इरादा साफ फोल ठरलाय। 0 धावांवरती माघारी परतावं लागेल अखिल देसाईला। 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन अखिल परतलाय पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला। सर्व खेळाडू एकत्र झाले, सेलिब्रेशन करतायत, एकमेकाचा जोश होश सगळं काही वाढवतायत कारण ही विकेट महत्त्वाची होती आणि ती ही पहिल्या षटकामध्ये मिळवून दिली आहे। उन्नीकृष्णनने खूप चांगली गोलंदाजी तो करतोय। आत्तापर्यंत त्याने खर्च केलेत या षटकात 7 धावा, विकेट मिळवली आहे। 1 बाद झालेला फलंदाज अखिल देसाई जो 0 वरती माघारी परतलाय। डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय। दुसऱ्या एडिशनमध्ये स्पर्धेच्या आपण 4थ्या दिवसामध्ये आहोत। नवीन फलंदाज मैदानामध्ये विनेश सातार्डेकर स्ट्रायकिंग गेमला तयार होईल। खातं ओपन करायचं बाकी आहे। एक विनेश स्ट्रायकिंगला तयार। रिव्हर्सचा फटका खेळायचा, बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क नाहीये। पहिलाच धोकादायक प्रयत्न इथे विनेशचा असफल ठरलाय आणि चांगल्या चेंडूने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज टिंब चेंडूने धावसंख्या धावफलकावरती आहे 7 एका गड्याच्या मोबदल्यात। प्रथमतः बॅटिंग करत असताना कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीम 1 बाद 7।
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. विशाल गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलं षटक टीमच्या माध्यमातून दुसरं संघाचं पहिलं षटक. साई स्ट्रायकिंग येईल और पिच बॉल त्यावरती केला हल्ला आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे साईच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या पुढे जाते 13 वरती. धावसंख्या फलकावरती आहे 13. भारत देश मेरा हम सबका. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निराश केलं होतं शून्यावरती बाद होऊन फलंदाज अखिलेशने. त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी झाली. सुरुवातीच्या पहिल्या षटकात उन्नी कृष्णनची. दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल तयार आणि त्याच्या समोर आहे फलंदाज साईश. हलक्या हाताने तटवलाय, सन्मान दिलाय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. या अगोदर चेंडूवरती एक मोठा फटका आलाय आणि त्यानंतर मोठा धोका पत्करायचा नाही हा इरादा साईशचा पाहायला मिळतोय. एका मोठ्या खेळाडूचं हे उदाहरण आहे, कारण प्रत्येक चेंडू तुम्ही सीमा पार करू शकत नाही आहेत, कारण समोरून गोलंदाजी ही तितक्या ताकदीची होते आणि त्यामुळे चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे देखील गरजेचं असतं आणि तेच इथे काम साईशने केलं. सन्मान दिला, स्ट्राईक रोटेट केलं, स्ट्राईक बदलले आणि ज्या ज्या वेळेला स्ट्राईक बदलणाऱ्या क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल होईल. गोलंदाजीला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागतो आणि नवीन फलंदाजीला देखील स्ट्राईकची संधी मिळते. ही रणनीती आहे. एकरी धावेने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 14 वरती. क्रॉस लाईनचा वापर खूप शपल क्रॉस झालाय आणि चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. विकेटचं पतन आल्या पावलांनी परतावं लागेल विनेशला. विनेश परतलाय, तंबूच्या आसऱ्याला जाईल दुसऱ्या गड्याच्या रूपाने. तो देखील शून्यावरती बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार तो झालाय. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत हा देखील खेळाडू डगआउटच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय आणि अवस्था झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 2 बाद 14. प्रथमतः बॅटिंग करत असताना कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीम ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकत वास्को क्रिकेट टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला. कानकोना क्रिकेट टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. प्रारंभीच्या पहिल्या षटकात 7 धावा आल्या. त्यानंतर देखील एक मोठा षटकार आपण पाहिला. आत्तापर्यंत दुसऱ्या षटकाच्या मध्यांतराचा कालावधी चालू आहे. धावसंख्या आहे 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये उदय स्ट्रायकिंग येईल तयार. उदय स्ट्रायकिंग येईल तयार. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय विशालला, ज्याला सफलता मिळाली आहे. चुकीचा फटका खेळलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरती चेंडू येणार आहे आणि यावेळेला खूप चांगला झेल टिपत 3रा शून्यावरती गडी बाद झालाय. उदय टीमचा धाव फलक आहे 14. 3 बाद 14. आतापर्यंत तिन्ही जे गडी बाद झालेत ते तिन्हीच्या तिन्ही गडी शून्यावरती बाद झालेत. म्हणजे शून्यावरती बाद होण्याची स्पर्धा फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये लागली आहे. कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीम एकमेव असा खेळाडू आहे साईश, ज्याने 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत, मात्र त्याला कोणत्याही खेळाडूची अजिबात साथ मिळत नाही आहे. भागीदारी होणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्त्व आहे आणि तीच भागीदारी आता मात्र मैदानावरती होणं गरजेचं आहे. फलंदाजी करणाऱ्या कानकोना क्रिकेट टीमसाठी नवीन फलंदाज मॉन्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी पेश करत असताना सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवल्यात विशालने. आत्तापर्यंत 2 हॅट्रिक्स या मालिकेमध्ये झालेत. 3री हॅट्रिक होईल का? अनपॉसिबल हॅट्रिक करण्यासाठी गोलंदाज विशाल तयार. पहिली हॅट्रिक हुशांच्या नावावरती, दुसरी सतीशच्या, 3री होईल का? यावेळेला मात्र नक्कीच हलकंसं अपील केलं. हॅट्रिक तर हुकली आहे, मात्र सलगचे 2 विकेट्स मिळवले होते गोलंदाज विशालने. टिंब चेंडू आहे. धावसंख्या फलकावरती थांबली आहे. आत्तापर्यंत 14 गडी बाद झाले 3. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय अशोकजी नाईक सर, श्याम कलगुटकर गुणलेखनाचं काम करतात आमच्यासोबत. विष्णू नार्वेकर, श्री साई डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. AB25च्या माध्यमातून ही संपूर्ण मालिका आपण लाईव्ह स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
चांगला बॉल खाली राहिलाय, निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे, चेंडूवरती नजर अजिबात नव्हती, थोडीशी मान अगोदर फिरली, चेंडू थोडासा विशिराने आला, बॅट अगोदर देखील फिरवली गेली, त्यामुळे चेंडूकडे अजिबात लक्ष नव्हतं स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर मॉन्टीचा. टिंब चेंडू पाहायला मिळतोय तो गोलंदाज विशालचा. षटक क्रमांक 2चा स्पेल इथे संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाम मात्र 14 धावा धावफलकावरती. कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 बाद 14. गोलंदाजी मार्कवरती उन्नीकृष्णन. व्यक्तिगत दुसऱ्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय. साईशने एकमेव मात्र प्रतिकार केला आहे बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमकडून. चांगला फटका पॉईंटला खेळलाय, डीप कोर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेत ॲड होईल. धावसंख्या पुढे गेली आहे 15. 3 बाद 15. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. म्हणजे 13 चेंडूमध्ये 15 धावा अवघ्या फलकावरती आहेत, कारण गडी बाद झाले 3. त्यामुळे धावसंख्येला थोडासा ब्रेक लावला गेला आहे. जसा सामना पुढे जाईल तसे देखील मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. मात्र खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमच्या गोलंदाजांची. चांगला बॉल पाहायला मिळालाय. वाईड लाईन यॉर्कर, लेनचा चेंडू. काही समजलं नाहीये मॉन्टीला. या अगोदर देखील मॉन्टीने एक चेंडू डॉट घेतला. हा आहे दुसरा डॉट चेंडू मॉन्टीचा. प्रेशर नक्की क्रिएट केलं जाणार आहे. उन्नीकृष्णनकडे खूप अनुभव आहे, तोच अनुभव तो इथे दाखवतोय आपल्या टीमसाठी. पंचांच्या उजव्या हाताकडून राईटम राऊंड विकेटचा मारा करेल उन्नीकृष्णन. थोडासा रनिंगमध्ये अडथळतोय. पंच मृत चेंडू घोषित करतात. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे जाताना आपण उन्नीकृष्णनला पाहतोय. स्ट्रायकिंग इनला मॉन्टी तयार, नॉन स्ट्रायकिंग इनला आहे साईश. त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत. समोरून साथ देण्याची आवश्यकता आहे. फ्रंट फुटवरती आलाय, फुल टॉस बॅटवरती घेतलाय, फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षकाला हेरलंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये हा पकडला गेलाय झेल. मॉन्टी जो चाचपडत होता, जो संघर्ष करत होता, आणि हा ठरलाय 4था शून्यावरती बाद होणारा गडी. फलंदाजी करणाऱ्या कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमचा 4था गडी शून्यावरती बाद. टीमची धावसंख्या आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. आत्तापर्यंतच्या ज्या धावा आलेत त्या फक्त आणि फक्त साईशच्या बॅटमधून आलेत. अन्यथा 4ही फलंदाज हे शून्यावरती बाद झालेत. शून्यावरती बाद होण्याची स्पर्धा खेळाडूंमध्ये लागली आहे, फलंदाजांमध्ये लागली आहे. साईश याला एकमेव अपवाद आहे. तो एका बाजूने खिंड लढवतोय, दुसऱ्या बाजूने अक्षरशः खेळाडू पत्त्यांच्या घराप्रमाणे कोलमडत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेनला साथ द्यावी लागेल या मॅचमध्ये साईशची. त्याच्या बॅटमधनं ओघात धावा येत आहेत. ज्या फलकावरती आपल्याला धावा दिसत आहेत त्या सगळ्या धावा साईशच्या बॅटमधल्या आहेत. 4 गडी बाद फलकावरती धावा आहेत 15. 4 बाद 15. या सामन्यातला विजेता संघ ॲटोटेक पणजी क्रिकेट टीमच्या सोबत उपउपांत्य फेरीचा सामना खेळेल. यानंतर और पिच बॉल, मोठा फटका, आणि हा 5वा गडी. एक वेगळं रेकॉर्ड या मॅचच्या निमित्ताने डिझेल बॉईज अंजुनाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 5वा गडी शून्यावरती बाद झालाय. विनेश सातारकरने मागच्या मॅचमध्ये 6 विकेट टिपले होते. यावेळेला 5 गडी शून्यावरती बाद झालेत. एकमेव अपवाद आहे साईश. त्याच्या बॅटमधून धावा आलेत. दुसऱ्या खेळाडूची कोणत्याही साथ मिळत नाहीये, त्यामुळे हताश झालाय, निराश झालाय साईश. त्याला गरज आहे एखाद्या खेळाडूची साथ देणाऱ्या. मात्र तो कोणता खेळाडू असेल
हे देखील पाहावं लागेल. अक्षय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि अवस्था मात्र नाजूक आहे मैदानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमची 5 बाद 15 धावा. उन्नीकृष्णन हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवलेत. अनपॉसिबल हॅट्रिक होईल का उन्नीकृष्णनची? पहिली हॅट्रिक हुशांची, दुसरी सतीशची, तिसरी उन्नीकृष्णनची होईल का? चांगला बॉल इथे हलकेच तटवला, हॅट्रिक पासून रोखले. हार भी ऐसी होनी चाहिए, शान वाली होनी चाहिए और जीतने वाले से ज़्यादा हारने वाले की चर्चा होनी चाहिए. ऐसी हार पसंद होनी चाहिए. यावेळेला निश्चितपणे थोडीशी नांगी टाकताना दिसत आहेत कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमचे बॅटर. साईशने मात्र प्रतिकार सुरुवातीपासून केला आहे. तो फक्त हे चित्र नॉन स्ट्रायकर एंडवरनं पाहतोय. फलंदाज येत आहेत आणि माघारी जात आहेत. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, स्वतःची विकेट गमवायची नाही आहे. धावा नाही आली तरी चालतील. टिंब चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 15 धावा अवघ्या फलकावरती आहेत. या षटकात धावा खर्च केलेत अवघ्या उन्नीकृष्णनने 1 आणि विकेट्स मिळवलेत 2. 1 धाव खर्च करून 2 विकेट उन्नीकृष्णनने या षटकातील त्याच्या गोलंदाजीचं हे आहे पृथक्करण. दर्जेदार कामगिरी उन्नीकृष्णनची. पहिल्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी, त्याने 7 धावा अवघ्या खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट्स मिळवली होती. म्हणजे उन्नीकृष्णनचे गोलंदाजीचं पृथक्करण आहे 2 षटकं, 8 धावा आणि 3 विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार सतीश यादव. स्कूल एंड कडून तो गोलंदाजी करेल. त्याच्या समोर आहे साईश. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत आपल्या इनिंगमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकात आलेत अवघ्या 15 धावा. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 5 गडी बाद आणि 5च्या 5 गडी 0वरती बाद. गोलंदाज तयार. समोर खेळलाय बॉलर बॅक ड्राईव्ह. हे दबाव आहे. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे स्वतःची विकेट वाचवायची आहे, कारण अजून चेंडूंचा कालावधी खूप जास्त आहे. जवळपास निम्म्या षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणारा एखादं षटक संत गतीने फलंदाजी करायची आणि स्लॉक ओव्हरमधल्या 2 षटकामध्ये आक्रमक व्हायचा हा इरादा बहुधा साईजचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण समोरून कोणताही फलंदाज त्याला साथ देत नाही आहे. या मॅचची संपूर्ण जबाबदारी आणि सूत्र साईजच्या खांद्यावरती स्वतः घेतोय साईज. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपण पाहतोय अक्षय, ज्याला खातं ओपन करायचं बाकी. आतापर्यंत 2 चेंडूंचा त्याने सामना केलाय. गोलंदाज तयार. सतीश यादवचा पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. स्क्वेअर लेग एरियामध्ये 1च धाव इथे ॲड होईल. आता मात्र मोठ्या फटक्याच्या आहारी अजिबात जात नाही आहे साईश. विकेटची अहमियत त्याला माहिती आहे. मधल्या फळीमध्ये खूप चांगली फलंदाजी करणं गरजेचं होतं. एकेरी धावांनी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या पुढे सरकली आहे. 16. 3 षटक 2 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत संपलाय. 6 षटकांची ही मर्यादित लढत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उपांत्य फेरीचा हा सामना आहे. या सामन्यामधील विजेता संघ असेल तो आजचा शेवटचा सामना ॲटोटेक पणजी क्रिकेट टीमसोबत खेळेल. पंचांकडे दाद मागितली गेली की विकेटच्या बाहेर बहुधा चेंडू पडला असा अंदाज वर्तवला आणि यासाठी पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी 3ऱ्या पंचांची मदत मागवली आहे. 3रे आमचे ऑफिशियल्स वामनजी मयेकर सर यांच्या माध्यमातून हा डिसिजन काही क्षणातच तुमच्यापर्यंत येईल. डिझेल बॉईज अंशुन आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत. डिसिजन पेंडिंग आहे आणि हा डिसिजन काही क्षणातच येईल. विकेटच्या बाहेर चेंडू पडला आहे की नाही
याची शहानिशा केली जाते. वेगवेगळ्या अँगलने चेक होणार आहे आणि त्यानंतर हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. पंचांच्या व्यतिरिक्त स्क्रीनच्या दिशेने कोणीही थांबायचं नाही आहे. सक्त सूचना आहे. आमचे जे पंच आहेत आणि पंचांचा सिग्नल आला की हा आहे नो बॉल, विकेटच्या बाहेर चेंडू पीच झाला. त्यामुळे यानंतरचा असेल फ्री हिटचा बॉल. मनपसंत फटका खेळण्याची संधी, जो दबाव आहे त्या दबावामधून बाहेर येण्याची हीच आहे योग्य वेळ. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतला. एक टप्पा चेंडू चाललाय काऊ क्षेत्रामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. वनव्यामध्ये गारव्यासारखा आलेला हा चौकार स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर अक्षयच्या बॅटमधून. कोई लड़का सर नौकरी ढूंढ रहा हो, अशोक जी सर, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली, इसी तरह ये बाउंड्री मिली. गोलंदाज तयार और पिच बॉल. जो दबाव होता तो दबाव झुगारल्यानंतर अजून एक धमाका केलाय. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र कहाणी बदलणार आहे. एकाएकी शांत वाटणारा अक्षय आक्रमक झालाय. जोश के साथ साथ होश भी रखना जरूरी है. विकेट किती गेलेत याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. चेंडू बाकी किती आहेत याकडे लक्ष द्यावं लागेल. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 27 धावांवरती. 5 बाद 27. गोलंदाज तयार आहे. अजून एकदा मोठा फटका ठेवण्याचा इरादा. गॅप आहे आणि हा गॅप भेदलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला काढलंय. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. चौकार. 4 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल. 31 धावा फलकावरती आहेत. सामना एका बाजूला झुकत होता गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमकडे. आता सामना थोडासा शिफ्ट होतोय. मोमेंटम बदललंय. याला कारणीभूत ठरले 2 चौकार 1 षटकार. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही हे आपण आजपर्यंत पाहिलंय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमने जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या 3 षटकात तरी हा निर्णय सफल ठरला. 4थ्या षटकात थोडासा प्रतिकार नक्की झालाय कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमकडून. या षटकात 1 षटकार आणि 2 चौकार आले आहेत. त्यामुळे थोड्याशा आशा नक्की वाढल्या असतील. कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमच्या सपोर्टर्सच्या, त्यांच्या समर्थकांच्या आशा वाढल्या असतील. साईशकडून अपेक्षा असेल अक्षयकडून जो रिदममध्ये आलाय. साई सुरुवातीपासून मैदानामध्ये ठाण मांडून फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला अक्षय फॉर्ममध्ये आलाय. त्यामुळे या येणाऱ्या 2 षटकात धावा येतील ही अपेक्षा आहे कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमच्या समर्थकांची. मात्र दुसऱ्या बाजूला ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमची जी गोलंदाजी सुरुवातीच्या 3 षटकात झाली, अशाच गोलंदाजीची अपेक्षा ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमच्या समर्थकांची असेल. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला मोठा फटका टोलवायचा आहे. बॅट स्विंग प्रचंड वेगात पाहायला मिळाला. मात्र चेंडू थोडासा धीम्या गतीने आलाय. त्यामुळे चेंडू निर्धाव गणला गेलाय. टिंब चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विनोदला. पहिला चेंडू त्याने खूप चांगला टाकलाय. 4 षटक 1 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत मागे पडलाय. धाव फलकावरती आहेत धावा 31. गडी बाद झाले 4. यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडूला पाठवलंय. हा जबरदस्त पूल केलाय. लिफ्ट केलाय बॉलला आणि लॉफ्ट करत बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलंय. मोठा धमाका साईशच्या बॅटमधून. बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून हा खेळलाय फटका. टीमची धावसंख्या आता मात्र वेगात पुढे जाईल 37 धावा. सामना थोडासा बदललाय असं म्हणायला वाव आहे आणि याला प्रमुख कारण ठरला एकमेव नो बॉल. नो बॉलवरती मिळाली फ्री हिट. मनपसंत फटका अक्षयने एक ठोकला आणि त्यानंतर तो फॉर्म मध्ये आला. गोलंदाज तयार. ओ हो ये गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. अब गेंद को पंख लगे हैं. गेंद ने उड़ना शुरू किया है. जबरदस्त फटकेबाजी. 6 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते 43 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी साईशच्या बॅटमधून आपण पाहतोय. साईश हा एकमेव असा खेळाडू आहे जो सुरुवातीला मैदानामध्ये आलाय. पूर्ण विकेटचा अनुभव त्याला आलाय.
चेंडू नेमकं या विकेटवरती काय करतोय याचा अंदाज त्याला आलाय आणि त्यामुळेच तो आता आक्रमक फटके खेळतोय. विनोद थोडासा महागडा ठरलाय, कमबॅक करावं लागेल. षटकारांची हॅट्रिक होईल का साईशच्या बॅटमधून ते देखील पाहावं लागेल. और पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न, हाना करत अखेरच्या क्षणी धाव घेण्याचा निर्णय इथे झालाय. अचूक अशी फेकी निश्चित झाली आहे यष्टीरक्षकाच्या दिशेने, मात्र तितक्याच वेगाने साईशने रिव्हर्स गिअर टाकलाय. तो पुन्हा मागे आलाय कारण नॉन स्ट्रायकर एंडवरनं नकार कळवला गेला अक्षयच्या माध्यमातून आणि हा एक चांगला निर्णय होता, अन्यथा धोका नक्की होता. मात्र आपल्या घरट्यामध्ये आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये साईश पोचलाय का हे पाहावं लागेल तिसऱ्या पंचांच्या मदतीने. आणि तिसरे आमचे ऑफिशियल्स पंच वामनजी मयेकर सर सांगतायत की फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहे, पॉपिंग क्रीजमध्ये पोचलाय, फलंदाज सेफ आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा, 5 बाद 43 हा धावफलक. षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. विनोद गोलंदाजी मार्कवरती आहे तयार. चांगला निर्णय अक्षयचा, फटक्यामध्ये ताकद होती, चेंडू वेगात क्षेत्ररक्षकाकडे चालला होता आणि खूप कमी कालावधी होता धाव घेण्यासाठी. या प्रयत्नामध्ये साईशला धाव घ्यायची होती, हाना करत अखेरच्या क्षणी नकार कळवला अक्षयने आणि पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकत साईश आपल्या घरट्यामध्ये पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय. तो आहे सुरक्षित, त्यामुळे नक्की अशा अजून वाढल्या असतील कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमच्या. त्याच्या खेळावरती या संपूर्ण सामन्याची भिस्त असेल कानकोना क्रिकेट टीमसाठी. दुसऱ्या बाजूला विकेट मिळवावी लागेल, ही आहे विकेट, प्राइज विकेट. प्रचंड वेगात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवला. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एका दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे चालली आहे 44 वरती. 5 बाद 44 षटक क्रमांक 5 चा खेळ. विनोद थोडासा महागडा ठरलाय, 2 षटकार आतापर्यंत या षटकात ठोकलेत. और पिच बॉल हवेमध्ये खेळलाय कव्हर्सला, एक तपादर चेंडूने घेतलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये एक धाव, दुसरीचा प्रयत्न अजिबात होणार नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बसूने क्षेत्ररक्षण केलंय. वेगात तो चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकेरी धावने धावसंख्या पुढे जाईल 45 वरती. 5व्या षटकातला पुढचा बॉल विनोद टाकण्यासाठी तयार पोस्ट ऑफिस एंड कडून. त्याच्या समोर आहे अक्षय. 2 चौकार आणि 1 षटकार आत्तापर्यंत त्याने ठोकलाय आपल्या इनिंगमध्ये. विनोदचा पुढचा बॉल और पिच बॉल थोडासा उशिराने खेळला हा फटका. चेंडू बराच काळ आहे हवेमध्ये, ताकद कमी पडते आहे, लंबाई खूप होती, दूरी कमी पडली आहे. चेंडू मिड विकेट दिशेने काऊ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय झेल टिपलाय क्षेत्ररक्षक आसिफने. विकेट आली आहे 6वी. मात्र जे 5-0 वरती गडी बाद झाले होते त्याला अपवाद हा गडी ठरलाय. अक्षय ज्याने योगदान दिलंय 14 धावांचं, 6व्या गड्याच्या रूपाने तो माघारी परतलाय. टीमची अवस्था आहे 6 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा 5 षटकांच्या सांगते अखेरीस. शेवटचं षटक पहिल्या डावामधील 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती यासीन गोलंदाजी मार्गवरती तयार होईल. जीत कर दिया. 4 षटकाराने नटलेली खेळी संपुष्टात आणली आहे साईशची. साईश कामात परतलाय तंबूच्या आसरेला. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने बहुमूल्य असं 30 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि जो सन्मानजनक धावसंख्या उभारण्याच्या दिशेने आपलं योगदान साईश देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तो बाद झालाय 7व्या गड्याच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बाबू. न्यू बॅटर बाबू मैदानाच्या आतमध्ये. यासीन खूप चांगली गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल अवांतर होता. दुसरा चेंडू सटीक लाईन आणि लेंथमध्ये यष्टी वाकवणारा होता. बाबू चव्हाण स्ट्रायकिंग येईलला तयार. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. पंचांकडून गार्ड घेऊन स्थान निश्चित केल्यानंतर तो फलंदाजीसाठी तयार होईल. स्ट्रायकिंग येईलला खातं ओपन करायचं बाकी आहे.
चांगला बॉल ड्राईव्ह केलंय, कव्हर्सला शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव प्रचंड वेगा, चेंडूचा पाठलाग चालला क्षेत्ररक्षकाचा. बॅकअप पाहायला मिळाले लॉंग ऑफ वरून. 2 धावा नक्की ॲड होतील. दुहेरी धावांनी बाबूने आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 48 धावांवर. 7 बाद 48 धावा. डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत आणि म्युन्सिपाल्टी लेवल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय सन 2024 सेकंड एडिशनमध्ये. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकच धाव इथे ॲड होईल. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,50,000 रुपयांची नगद राशी जी आपल्याला पुरस्कृत केली आहे. आदरणीय दत्तप्रसाद मांजरेकर यांनी आपल्या पत्नी बिंदिया यांच्या स्मरणार्थ संपूर्ण मालिकेसाठी चषक आहेत ते देखील दत्तप्रसाद मांजरेकर साहेबांनी पुरस्कृत केले. ओहो हो, मोठा फटका आहे का हे पाहावं लागेल. चेंडू आउट ऑफ द पार्क. क्षेत्ररक्षकांसाठी कोणतंही काम नाहीये, प्रेक्षकांसाठी होतं हे काम. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांनी टीमची धावसंख्या 55 धावा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 75,000 रुपयांची नगद राशी जी आपल्याला पुरस्कृत केली आहे सुदेश पारसेकर साहेबांनी. त्यांचेही मनापासून धन्यवाद. डिझेल बॉईज अंजुनाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम आणि मेहनत घेत हा क्रिकेटचा रणसंग्राम तुमच्या समोर सादर केला आहे. ओव्हर पिच बॉल, याही वेळेला उडवले बॉलला. चेंडू चाललाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे आणि बहुधा नेमकं काय घडलं हे पाहावं लागेल. चेंडू हातामध्ये आणि पाय सीमारेषेला स्पर्श झालाय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आहेत. याचा अर्थ आमचे गुणलेखक विष्णू नार्वेकर यांनी 6 धावा फलंदाच्या खात्यामध्ये लिहिलेत आणि 6 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल 61 धावा. आता मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल झाली आहे. शेवट लक्षात राहतो, शेवट नक्की गोड झालाय आणि याला प्रमुख कारण ठरणार आहे गौरव सावंत. खूप चांगली फलंदाजी, उशिराने का होईना. ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉलचा सिग्नल पंच कळवत आहेत. देरी से आए लेकिन दुरुस्त आए. गौरव सावंत आ गए, छा गए और भागे. जबरदस्त फलंदाजी आहे. सामन्याला पुन्हा एकदा आपल्या बाजूने टर्न करण्याचा इथे प्रयत्न आहे. मात्र सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. धावसंख्या ठीकठाक आहे, फायटिंग टोटल आहे. ती विनिंग टोटल होईल की नाही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. चांगला चेंडू, चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलंय, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न नक्की होणार आहे. फेकी देखील खूप चांगली झाली आहे, मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. थोडासा लेझी यष्टीरक्षक पाहायला मिळाला. 2 धावांची लहर आपण पाहतोय आणि दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 64 धावा विजयासाठी. 65 धावांचं लक्ष्य आहे. एक वेळ असं वाटत होतं की 30-35 धावांपर्यंतच गाडी अडकेल कानकोना क्रिकेट टीमची. मात्र जरा शेवट पाहिला तर टीमची धावसंख्या आहे 64 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 65 धावा, 36 चेंडू, 65 धावांचं लक्ष्य ईशा ॲडव्हेंचर वास्को क्रिकेट टीमच्या समोर कानकोना टायटन कानकोना क्रिकेट टीमने ठेवलंय. या सामन्यातला विजेता संघ जाईल उपांत्य फेरीमध्ये. त्यांची ग्रंथिका जुळेल ॲटोटेक पंजिम क्रिकेट टीमच्या सोबत. यानंतरचा तो होईल लगेचच सामना. मात्र ॲटोटेक पंजिम क्रिकेट टीमच्या सोबत लढण्यासाठी कोणता संघ आपली योग्यता सिद्ध करेल काही क्षणात तुमच्या समोर स्पष्ट होईल. कुठेही जाऊ नका, चॅनल बदलू नका, रिमोटला अजिबात हात लावू नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. मी या ठिकाणी थांबतोय, तुम्ही थांबू नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक श्याम कलंगुटकर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद.
Thank you, Mr. Amol Zamdade. So what looked like a pretty decent enough score, 46 for 7. And then some big blows by Akshay Gaurav to get the team total towards the 64 mark. 64 for 7. So needing 65 runs to win Isha Adventures Vasco. Baddi along with Asif in the middle for this pursuit of 65 runs. And with the ball, no surprises. It will be Vinay Satarkar from the post office end. That's big in the air, chance fielder. And taken easily. Just before the start of the game, I was talking with Ashok Naik sir about this wicket. If this wicket falls early, then Kankhona will be bossing this game. And certainly, on the very first delivery, Baddi trying to go big has departed. Straight into the hands of the fielder at mid-on. And he's gone without scoring. It's golden duck for him. It's none for one. Isha Adventures Vasco. Well, what a couple of overs can do to you. Nothing much on the scorecard, 65 now. Looks a decent target, and that too when you lose Baddi on the very first delivery, you are chasing a mountain. New man in Raven, aka Lup Lup. Also explosive batter. Straight away a man at a wideish backward point on the fence. Pulled away in the air, chance. Rajat takes that catch. And Vinesh sends Lup Lup packing as well. He'll be on a hat-trick. It's 2-2. And Kankhona Titans have kept one hand over the Isha Adventures Vasco. 2-2, 2 wickets. First one, Baddi looking to go big, finding the fielder at mid-on. Next, Lup Lup came trying to pull one, ended up hitting it down the throat of Rajat. 2 wickets. Nothing on the scorecard. 2-2, none for 2 at the moment. New man in, Unnikrishnan. Previously in the previous innings of Kankhona Titans, Kankhona, it were 5 batsmen weren't able to score a single run. 5 ducks for them. Now currently 2 ducks. Vinesh on a hat-trick. Will he be the third to get a hat-trick? And taken is it? Yes, it has. It's a hat-trick again. Third hat-trick in the competition. What a catch that is from the wicket-keeper, Uday Sheth. And 3 wickets down. And 500 has been awarded by Rupesh Nayak for this hat-trick by Vinay Satarkar. How about that? 3 wickets. 8 wickets. 8 batsmen have gone for duck. What is happening in the middle? Maybe might have had duck in the lunch, all these batsmen. What a start that is from Vinay Satarkar. First he picked up 6 in the previous game. Now he has picked up 3. Currently the leading wicket taker.
In total 9, leading wicket taker in the tournament so far. Just the second game, just the third over that he is bowling. New man in, Asif Singangutti. Again, trying to go up and over the cover fielder. So far, not a single run. First one, Buddy, went for duck. Next one, Raven, again gone for duck. Third one, a hat-trick delivery. Unni Krishnan. Just a faint nick, and the keeper, Uday Sheth, did the rest. This is the pre-quarter game. Next one will be the quarter-final 4. Team winning will be meeting the Autotech Panjim. Played up and over. Akhil's head. And he can't get there. He'll just have to fetch the ball from the boundary. Gets off the mark with the boundary. Asif Singangutti. Score moves on to 4. 4 for 3. First over in progress. In pursuit of 65 runs. Still have got Vinod Wilson, Satish Yadav, Basuraj Madar, Vishal, Akash, and Yasin to follow. But these two batsmen won't be trying to get them as early as possible. So a partnership is required. Need a partnership. 65 the target, currently 4 for 3. And straight away a field placement, field change. Akhil going back to his original position. Shimmy down the wicket, missed it completely. Dot delivery to end the over. A fantastic over coming to an end. 4 runs, 3 wickets by Vinay Satarkar. After 1, it's 4 for 3 wickets. Still leading 61 in 5 overs. For Isha Adventures, Vasco. In case if you have joined just now, then this is second All Goa Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament 2024, organized by Diesel Boys Anjuna here in Anjuna. First place will get rupees 1,50,000 plus trophy, which is sponsored by Datta Prasad, aka Babu Mandrekar, in loving memory of his late wife Bindya Mandrekar. Second place, 75,000 plus trophy. 75,000 cash is sponsored by Shri Sudesh Parsekar, Punch member, Anjuna Kaiswa Village Panchayat, and 25,000 each for the semi-finalist. Many exciting prizes to be given as well. All the water bottles, the packaged drinking water to entire tournament has been sponsored by Mr. Warren Braganza and Rupesh Nayak. Meanwhile, change in bowling from the Sacred Heart of Jesus School, and it will be Gaurav Sawant. Swapnil Kandolkar has come all the way to see. That could be above the waist height. No ball has been given. And that will be 4. Above the waist height, so this will be a free hit. Score moves to 9 with that boundary. Can't afford to give easy runs at this stage. As you have got 3 wickets, why don't you try and build some pressure? Just an easy delivery, and this will be a free hit. Need to capitalize on this, Asif Zamadar. He's talking about Swapnil Kandolkar. He has come all the way to watch Babu bowl. Babu standing at deep backward square. Knocked him over, but won't be given out as it's a free hit. But the batsman at the non-striking end was in danger. So much aware, these batsmen. So much aware, the fielders behind the stumps. The wicketkeeper, third man fielder. Talking about Babu, number 43 on his back. Just closing in towards the umpire. Turned the bat, no proper timing.
will just be a single. Down to Vinay Satarkar. Score moves to 10. Second over in progress. In some dream bowling form, is Vinay Satarkar. Has picked up so far 9 wickets. Nicely played. Straight to Rajat. Another single taken. Being accompanied by Ashok Naik sir in the commentary box and also Amol Jamdade. Reverse sweep missed. In fact, that's a wide. Extras. Score moves to 12. All the scoring has been handled by Vishnu Narvekar. And you can see all this game live on YouTube through AB25 Sports Network. Shimmy down the wicket. And that's 4. Up and over. The fielder at mid-off. Trying to get that ball. Lost its sight. And it went across the turf for a boundary. Asif Zamadar with the boundary. Score moves to 16. Second over in progress. Reverse sweep in the air. Chance fielder. Oh, tried his real best there, Monty. But just couldn't quite get it in the end. Just falling short of him. A superb effort. Gets a single, gets away with it. Asif Zamadar living dangerously. But still, should be given full marks to Monty for his superb effort in the field. It was swirling, it was dipping on him. Just dipped at the last occasion. There's Gaurav Sawant again, nicely picked. And just wide of Vinay Satarkar. And that's 4. After completion of 2, it's 21. 21 for 3 after completion of 2 overs. Isha Adventures Vasco. On day 1, it was Bhumika 11 Kanka. Day 2, match fixing Karapur. On day 3, yesterday, it was Madanan Cricketers Savevaram. Which team from the municipality leg will be joining them in the semi-finals? We'll have to decide from the next game, which will be coming live from this particular venue, Autotech Panjim. We'll be waiting for the result of this game. Meanwhile, Vinesh Satarkar will be continuing from the post office end. Picked up 3 wickets in the first over. In fact, a hat-trick, 3rd hat-trick of the tournament. Vinesh to continue. As the power play overs are done, field is spread out. Full toss delivery, carved away, back at a point. It's running towards the fence. Babu does well. Chance of run out at the bowler's end. Direct hit, and that's gone, given. What about that for a throw? What are we seeing? An absolute gold is struck by the wicketkeeper. Fabulous throw into his gloves by Babu, and then wicketkeeper Uday Sheth throwing it to the bowler's end. Direct hit, always dangerous, and Asif Zamadar has to head back to the pavilion. It's 22 for 4.
running for the third, and Asif Zamadar had to head back. It's 22. Straight to Gaurav Sawant. Apologies. The score has gone to 23. So 2 runs taken. Third one, they were running and got the dismissal of Asif Zamadar. Again, short pitch delivery played away down to the point region. Will just be a single. Score moves to 24. Asif Shingangutti and Yasin have to build a partnership as far as the Isha Adventures Vasco are concerned. One of the favorites from this group to reach the semi-finals. Let's see if they can get the remaining runs, or the Kankon Titans Kankona having some other plans. Nicely played, watchfully played in the cover region. Gets a single. Well, if you are smart enough, you need to play out this over, need these 2 deliveries. Not to try to take any risk, as Vinay Satarkar is in some fabulous song in his bowling. He's got the rhythm, got the length. He's hitting some right areas. Pulled away. And that's pulled away for a boundary. 1 bounce over the ropes for 4. Score moves to 29 with that boundary. Short pitch delivery, swiveled across nicely. And that's 4. Three hat-tricks so far in this tournament. Hushant from the Matoshri Kurti. Good delivery, dot delivery to end the over. Excellent spell of bowling coming to an end of Vinay Satarkar. After completion of 3, it's 29 for the loss of 4. 29 for 4 after completion of 3 overs. 36 will be required in final 3 overs. So 12 runs per over. 36. 36 will be the target. More required. 36 more in 18 deliveries. 3 overs left. 36 runs to get. 6 wickets in hand for Isha Adventures Vasco. It will be change in bowling. It will be Rajat Komarpant from the Sacred Heart of Jesus School end. Requesting the captain of Autotech Panjim, if you can please come in the commentary box. Skipper of Autotech Panjim, Sahil Vaingankar. Turn to the bat and will just be a single. Score moves to 30. 35 in 17 deliveries. Where is this game headed? Which team will it be that will be playing against the Sahil Vaingankar and Co? Will it be Isha Adventures? Will it be Kankona Titans that will battle it out for the semi-final spot against the Autotech Panjim? Yes, Rajat again. Cut away nicely. And that's 4. Short and wide and cut away for a boundary by Asif Shingangutti. Straight away a fielder has been brought in that position. Score moves to 34.
Turn to the bat. Down to deep square leg will just be a single. Score moves to 35. Just 30 more required now. 30 required to win. "15 deliveries, 30 runs. Double the asking rate at this stage. Yasin on strike. That's big. And that's all the way for 6. Down to Damba. Score moves to 41. After those a flurry of wickets, Rajat Komarpant is getting some pasting. First one short and wide. Goes for a boundary. This one touch fuller. Played over mid-wicket fence for a maximum. Down the ground that time. Down to Saish. Does well. Throws it back. Really good return. Will just be a single. Score moves to 42. Quickly on to 42 now. Just that the asking rate has been kept in check. A flick and flick onto the street. From this plot to the other plot. What a hit that is. A mini helicopter. Score moves to 48 with that maximum. 48 for 4 after 4 overs. Isha Adventures Vasco. "17 will be required now in 12 deliveries. 12 deliveries, 17 runs. Just getting down the asking rate. It was 35 in 36 in 18. Now has come down to 17. 17 in 12. A slight bit of hold up. A meeting has been called for. All the players converging in just to decide whom shall we give the over to. Is it gonna be Babu? Is it gonna be Saish? Looks like it will be Saish bowling this penultimate over. Left armour against the right hander. It's a different bit of ploy adopted by the Kankhona Titans. Saish Kamath. Yasin on strike. Saish Kamath bowling from the post office and officials in this particular game. In fact, due to some time issues, the penalty has been awarded. Penalty has been given, is it? No. Nothing. I thought extra fielder was brought in, but they're just slightly changing the field. Maybe he wants the cover on the fence and deep back at a point inside the 30-yard circle. So man at extra cover, back at a point, short third, short fine in the 30 yards. Full toss delivery, carved away. A bit of fumble, chance of run out. Oh, what is he doing? Would have thrown it to the bowler's end. Might have just had the batsman in trouble, but not to be. And with that, 50 up for Isha Adventures Vasco. Needing another 15 runs to win in 11.
Just that the fielder which was placed there was sent on the boundary. If that fielder would have been there, would have been an easy catch. Nicely played. Straight to Gaurav. Does well, keeps it to a single. Score moves to 51. 14 required. 14 in 10. You never know. A wicket or two from here on might just have the new batsman searching for the ball. Maybe next man coming in will be the seasoned veteran, Vinod Wilson. He had a go in the previous game. Some big hits from him. Up and over. And that will be a boundary. One bounce over for 4. So getting closer towards that target of 65. Currently on 55. So needing another 10 more runs to win. 10 runs required in 9 deliveries. Maybe the game has just slipped away from the hands of Kankhona Titans. Will there be a twist in the tail? Only time will decide. Shimmy down the wicket, missed it completely. Dot delivery. Advancing down the wicket, advancing towards the bowler. Maybe try and put it in the gap between cover and deep extra cover. Saish Kamath from the post office end. Good delivery, appealing, given, gone. Wicket falls. Half side done packing of the Isha Adventures Vasco. A wicket falls. And a wicket at the right time. Asif Shingan has to head back to the pavilion. 55 for 5. Still needing another 10 more runs to win. He's gone for 29. It's 55 for 5. So new man in Akash. Young prospect of the Isha Adventures Vasco has been sent in from lusty blows from him in the previous game against the Pernem team. Some finishing touches that he provided made sure his team was in a stronger position. Now he's up against Saish with his left arm fast medium. Last delivery to go. 7 deliveries left and 10 runs required to win. Who will it be bowling the final over? Could be Babu. Or will it be somebody else? Straight away goes big and taken. Really good running catch taken there. Another one gone. 6 wickets down. Akash has to head back. Isha Adventures 55 for 6. So needing 10 of the final over. 10 will be required in the final over for Isha Adventures Vasco. It's not over yet. We've got a thriller on our hands. New man in, the seasoned veteran Vinod Wilson arrives to the pitch. Vinod Wilson along with Yasin Shingan will be at the wicket in pursuit of 10 runs in this final over. 10 runs in 6 deliveries. Who will it be to bowl the final over? Well, 10 required in 6 deliveries. We've seen some funny things happen in cricket. Yesterday it was a team, local team, needing 24 runs, 26 runs in 3 overs with 8 wickets in hand. Did some absolute harakiri and gave their semi-final spot to Madanan cricketers from Savevaram. This is a pre-quarter game though. Vasco taking on Kankhona. Vasco needing 10
in 6 deliveries. So Bunty Shet Desai will be bowling the final over. 6 deliveries and 10 runs required. Will the birthday boy Bunty give a surprise to his teammates to putting them in the next game? Or will it be the formidable pair of these two get their team home? Isha Adventures Vasco. Here's Bunty to Yasin. 10 required in 6. Starts off, goes down, and is it gone all the way? He'll be just checking, might have just bounced inside. Third umpire will be called in for. Excellent bit of effort from that fielder. TV umpire to director. Vaman Mayekar having a close look on his third umpire monitor. Might have just bounced inside. And it's a boundary. Boundary of the first. So 6 required now of 5. If that catch would have been taken. Meanwhile, 6 required in 5 deliveries. Here's Bunty again to Yasin. That's big. And that could be it. All the way for half a dozen runs and victory for Isha Adventures Vasco. Requesting the captain of Isha Adventures Vasco if he can please come for toss. Isha Adventures Vasco, if you can please come for toss, and also Dumba, if you can please come in the commentary box. Meanwhile, man of the match in this particular game is requesting Shri Jay Sharmalkar. Shri Jay Sharmalkar. Shri Jay Sharmalkar to hand over the man of the match trophy. We'll just decide who will be the man of the match in the previous game. Unni Krishnan is the man of the match. 2 overs, no maidens, 3 wickets for 8 runs. So Unni Krishnan setting the tone for his team earlier. And Vinay Satarkar, if you can please come to collect your rupees 500 from the hands of Shri Rupesh Nayak. He's awarded rupees 500 for the hat trick that he accomplished, and also request